नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 18 त्यातील समास चौथा, ज्याचं की शीर्षक आहे देह दुर्लभ निरूपण, ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 18 समास चौथा, देह दुर्लभ निरूपण. ग्रंथाच्या आरंभी मानव देहाचे महत्व वर्णन करून झाले आहे. या समासामध्ये तोच विषय जरा भिन्न प्रकारे मांडला आहे. या जगामध्ये माणसाने जे जे काही कमावले व निर्माण केले ते सारे मानव देहाच्या साह्याने घडवून आणले. त्यामध्ये जसे चांगले तसे वाईट देखील आढळते. एकीकडे ग्रंथलेखन, तीर्थाटन, श्रवण मनन, उपासना, साधन मार्ग, अनुष्ठाने, अवतार, भक्ती आणि मुक्ती या चांगल्या गोष्टी आढळतात. तर त्याचबरोबर दुसरीकडे पाप, पाखंड, बंड, विषयभोग, रोग, स्वैराचार, स्वार्थ, अपकीर्ती, भ्रम व भ्रष्टाचार या गोष्टी देखील देहाच्या साह्यानेच केलेल्या अनुभवास येतात. आपण पाहायचे ते असे की देहामुळे आत्माराम प्रगट होतो, पण मानव देह दुर्लभ आहे. तो सहजासहजी मिळत नाही. म्हणून त्याला हरिभजनाला लावून आपण पावन व्हावे. आत्म्यासाठी देह झिजवावा. जनी जनार्दन आहे हे ओळखून जनतेला संतुष्ट करावे. ज्या शरीरात उदंड विचार प्रगटतो, ज्या शरीराकडून आत्मारामाच्या ज्ञानाचा प्रसार होतो, ते पुण्य शरीर असते. ते पूजा करण्यास अधिकारी होय. सूक्ष्म संकल्पांना देहरूप फळ येते. सहसा कोणाचे अंतःकरण दुखवू नये. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 18 समास चौथा, देह दुर्लभ निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीच्या पाठीवर कितीतरी प्राणी आहेत. प्रत्येक प्राण्याला देह आहेच, पण माणूस हा एकच प्राणी असा आहे की त्याने पृथ्वीवर स्वतः काहीतरी निर्माण केले आहे. माणसाचा देह व त्यामध्ये वास करणारी त्याची बुद्धी या दोन्हींमध्ये अचाट सामर्थ्य साठवलेले आहे, यात शंका नाही. परंतु नेमके त्याच मुळे जशा चांगल्या गोष्टी त्याने निर्माण केल्या, तशा वाईट गोष्टी पण उत्पन्न केल्या. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. मानव देहामुळे गणेश पूजन, शारदा वंदन, गुरु, सज्जन, संत व श्रोते हे असतात. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. देहामुळे कवित्व, अध्ययन, अनेक विद्यांचा अभ्यास या गोष्टी चालतात. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. देहामुळे ग्रंथलेखन, लिपी ओळखण, पदार्थ शोधन ही चालतात. देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी. देहामुळे महाज्ञानी, सिद्ध, साधू, ऋषी व मुनी होतात. देहामुळेच लोक तीर्थाटन करू शकतात. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. देहामुळे श्रवण घडते, देहामुळे मनन खूप वाढते. या देहातच मुख्य परमात्मा आपलासा करून घेता येतो. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग भूमंडळी. देहाच्या साह्यानेच कर्मयोग, उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग जगात आचरता येतात.
योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे. योगी, विरक्त आणि तामसी हे देहाच्या साह्याने अनेक कष्ट करतात. देहातूनच आत्मा प्रगट होऊ शकतो. येहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरार्थक सकळ काही. इहलोक किंवा परलोक असो, दोन्हीकडे या देहामुळे सार्थक घडते. देहा वाचून कशालाही काही अर्थच राहत नाही. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता. पुरश्चरणे, अनुष्ठाने, गोरांजने, धूम्रपाने, शीतोष्ण आणि पंचाग्नी साधने ही सारी देहाच्या साह्याने घडतात. देहाकरिता पुण्यशील, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्ग शुचिस्मंत. माणूस देहामुळे पुण्यशील बनतो, देहामुळेच केवळ पापी बनतो, देहामुळेच तो स्वैराचारी किंवा सदाचारी बनतो. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता. या देहाच्या साह्यानेच अवतार होतात. देहानेच नाना वेश घेता येतात. अनेक प्रकारची बंडे आणि पाखंडे देहाकडूनच करता येतात. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता. या देहाने विषय भोग भोगता येतात. देहानेच सगळ्यांचा त्याग करता येतो. देहालाच अनेक रोग होतात व बरे होतात. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. या देहाच्या साधनाने नवविधा भक्ती करता येते. 4 प्रकारच्या मुक्ती साधता येतात. नाना प्रकारच्या युक्ती आणि मते या देहामुळेच शक्य होतात. देहाकरिता दान धर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी. देहामुळे दानधर्म करता येतो. देहामुळे अनेक रहस्य उलगडतात. या देहासंबंधानेच पूर्वकर्माची भाषा लोक बोलतात. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य. या देहाच्या साधनाने अनेक स्वार्थ साधता येतात. देहाने अनेक वस्तू प्राप्त करून घेता येतात. या देहाच्या साह्याने माणूस वाया जातो किंवा धन्य होतो. देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उणा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. या देहाने अनेक कला शिकता येतात. देहाच्यामुळे उणेपणा किंवा अधिकपणा येतो. या देहामध्येच भक्ती मार्गाचा जिव्हाळा उत्पन्न होतो. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. या देहाने सन्मार्गाची अनेक साधने साध्य होतात. देहाने अनेक बंधने तुटतात. देहाच्या साह्याने आत्मनिवेदन करून मोक्ष लाभतो. देहे सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू विवेकी जाणती. मानव देह सर्व देहात उत्तम देह आहे. या देहामध्ये अंतरात्मा वास करतो. सर्व देहांमध्ये पुरुषोत्तम आहे ही गोष्ट विवेकी पुरुष जाणतात. देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका. या देहाने उत्तम प्रकारची कीर्ती मिळू शकते किंवा अनेक रीतीने अपकीर्ती होऊ शकते. या देहाच्या आधाराने अनेक अवताराची मालिका होऊन जाते. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेन उत्तमोत्तम भोगिती पदे. या देहामुळे अनेक भ्रम होतात, तसेच अनेक मोह होतात. या देहाच्या सहाय्यानेच अतिउत्तम पदांचा भोग घेता येतो. देहाकरिता सकळ काही, देहाविण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नवताच जैसा. या दृश्य जगामध्ये मानव देहामुळे सगळे काही साध्य करून घेता येते. हा देह नसेल तर काहीच साधता येत नाही. देहातून प्रगट होणारा आत्मा देहाच्या अभावी
जेथल्या तेथे नाहीसा होऊन जातो. देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचेनी. हा देह जणू काय परमार्थाचे तारू आहे. तो अनेक गुणांचे आश्रयस्थान आहे. या देहानेच जगातील अनेक रत्नांचा विचार करता येतो. देहाचेन गायेन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतर कळा, ठाई पडे. देहाच्या साह्यानेच गायन कला व संगीत कला शिकता येतात. अंतर्यामी वास करणारी जीवन कला देहाच्या साह्यानेच हस्तगत होते. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परिया देहास निव्वळ, उमज व्हावे. हा देह म्हणजे या ब्रह्मांड वृक्षाचे सर्वोत्तम फळ आहे. मानव देह अत्यंत दुर्लभ आहे, पण या देहाला अगदी शहाणे करावे. देहा करिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. जगामधील लहान मोठी माणसे देहाच्या साह्यानेच आपापली कर्मे करतात. त्या कर्मांच्या मध्ये लहान कर्मे व मोठी कर्मे असा भेद असतो. जे जे देहे धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. जे जे जीव देह धारण करून येतात, ते ते जीव काहीतरी कर्मे करून जातात. त्यापैकी कितीतरी जीव भगवंताच्या भजनाने पावन होऊन गेले. अगदी मूळच्या संकल्पामध्ये या जगामध्ये जन्मास येणाऱ्या माणसांचे मूळ आहे. म्हणून जगात वावरणाऱ्या मानव देहामध्ये मूळचा भगवत संकल्पच कार्य करीत आहे, हे विसरू नये, असे श्री समर्थ सांगतात. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले. अगदी पहिला जो संकल्प झाला तोच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. त्या मूळ संकल्पातून जे अगदी छोटे छोटे संकल्प निर्माण होतात, त्यांचे दृश्य फळ देहांच्या रूपाने दिसते. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. अगदी प्रथमचे जे मूळ स्फुरण आहे तेच जगामधील अनेक मानव देहांमध्ये पाहणे योग्य आहे. अनेक देहांच्या अंतर्यामी शोधून पाहिले तर तो मूळ संकल्प दृष्टोत्पत्तीस येईल. वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळांमध्ये बीज मुळींच्या अंशे. एखाद्या वेलाच्या मुळात बीज असते, नंतर वेलाची वाढ होत जाते. ती वाढ सारी उदक रूपच असते, पण अखेर वेलाला जे फळ येते त्याच्यामध्ये मुळाच्या अंशातून आलेले बीज आढळते. त्याचप्रमाणे माणूस हा विश्व वेलाचा सर्वोत्तम फळ असल्यामुळे त्याच्या अंतर्यामी विश्वाचा मूळ संकल्प प्रकर्षाने दृष्टीस पडतो. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. कोणत्याही वृक्षाचे मूळ त्याच्या बीजामध्ये असते. त्या बीजामधून वृक्षाची वाढ होऊन अखेर त्यास फळे येतात. त्या फळांमध्ये मूळचे बीज प्रगट होते. अगदी याच पद्धतीने जगामध्ये सर्व घटना होतात व जातात. या मानव देहा वाचून जगामध्ये काही करता येत नाही. देह आणि आत्मा यांच्या परस्पर योगाने जगातील प्राण्यांचा कारभार चालतो. देहाशिवाय आपण आत्म्याला संतुष्ट करू शकत नाही. म्हणून ज्या ठिकाणी आत्मज्ञान प्रगट होते तो देह पूज्य होय. त्याचप्रमाणे जनी जनार्दन राहतो म्हणून सर्वांना संतुष्ट राखावे, कोणाचे अंतःकरण दुखवू नये. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविणे, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे. असो काही जर करायचे असेल तर ते देहाशिवाय करता येत नाही. म्हणून देह सार्थकी लावणे हेच योग्य आहे. आत्म्याकरिता देहे झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभययोगे उदंड चालिला कार्यभाग. आत्मा धारण करण्यासाठी देह जन्मतो. देहाच्या योगाने आत्मा तगतो, राहू शकतो. दोघांच्या संयोगाने जगात फार मोठे कार्य घडून येते. चोरून गुप्त रूपे करावे,
ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही. अगदी चोरून आणि गुप्तपणे जरी आपण काही केले तरी ते अंतरात्म्याला कळते. सगळे कर्तृत्व अखेर स्वाभाविकपणे अंतरात्म्याचेच आहे. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता. आत्मा देहामध्ये राहतो, देहाची पूजा केल्याने आत्मा संतोष पावतो. देहाला दुःख दिले तर आत्म्याचा क्षोभ होतो, हा तर प्रत्यक्षच अनुभव आहे. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. देहाच्या अभावी आपल्याला पूजा पावत नाही, देहाच्या अभावी आत्म्याची पूजा करता येत नाही. सगळ्या जनतेत जनार्दन भरलेला आहे, म्हणून जनतेला संतुष्ट करावे, त्यानेच परमात्मा संतोष पावतो. उदंड प्रगटला विचार, धर्म स्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. ज्या देहामध्ये थोर विचार पुष्कळ प्रमाणात प्रगट होतात आणि ज्या देहाकडून नंतर आत्मज्ञानाचा प्रसार होतो, तो देह पुण्यमय असतो, त्याला पूजा घेण्याचा अधिकार आहे. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते, काये त्याला. सगळ्यांनाच सरसगट आपण पूज्य मानू लागलो तर आपल्या अंगी मूर्खपण लागते. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गाढवाची पूजा केली तर त्यात त्याला काहीच कळत नाही. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोष व्हावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर, म्हणजे बरे. जो पूज्य असेल त्याला पूजा घेण्याचा खरा अधिकार असतो, पण इतर माणसांना मान देऊन संतुष्ट ठेवावे, कुणाचे मन न दुखवावे, हे केव्हाही चांगले. सकळ जगदांतरीचा देव, शोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. जगदांतरी सगळीकडे भरलेला अंतरात्मा जर शोभला तर जगामध्ये राहायला जागा राहणार नाही. माणसांशिवाय माणसाचे जीवन चालणे शक्य नाही. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. परमेश्वराचे अक्षरशः अगणित गुण आहेत. माणसाला त्याच्या संपूर्ण खाणाखुणा सांगता येणे शक्य नाही, पण अध्यात्म ग्रंथांचे श्रवण केले तर थोडे काही परमात्म स्वरूप आकलन होते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम समास चौथा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 18व्या मधील समास चौथ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.